राम राम. अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आज आपण उरलेल्या पोळ्यांची भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. तर असा मस्त चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी इथे मी उरलेल्या ह्या रात्रीच्या 3 पोळ्या घेतलेल्या आहे. चला पटकन आपण रेसिपी पाहूया. इथे मी गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे. तवा छान तापलेला आहे. त्यावरती घालूया आपण तेल. तेल फारसं लागत नाही याला, फक्त पोळीला आलटून पालटून दोघी बाजूंनी लागेल आपल्याला इतकंच तेल घ्यायचं आहे. आता ह्या ज्या पोळ्या आहे त्यातली आपण एक वरची पोळी घेऊ आणि तव्यावरती घालू. वरच्या बाजूने पण आपण थोडंसं तेल घालू आणि पोळीला चारीकडून तेल लागेल अशा प्रकारे आपण हे पसरवून घेऊ. साईड चेंज करूया. मस्त फुगली आहे पोळी बघा. पोळी आपल्याला थोडीशी कुरकुरीत करायची आहे, त्यासाठी गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. पुन्हा साईड चेंज करू. आलटून पालटून पोळी आपण मस्त कुरकुरीत तळून घेऊ. तर आलटून पालटून पोळी मी छान खमंग खरपूस भाजून घेतलेली आहे. आता पोळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पोळी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे पदार्थ घालायचे आहे. त्यासाठी मी इथे अगदी बारीक काकडी चिरून घेतलेली आहे, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर टोमॅटो. तुमच्याकडे गाजर बीटरूट असणार तर तुम्ही ते घातले तरी चालतील. आता एक एक करून आपण सगळं साहित्य घालू. सगळ्यात आधी घालूया आपण यावरती काकडी. खूप छान लागतो हा पदार्थ. चवीला तर एक नंबर भारी लागतो. खरं सांगू का, एकदा जर तुम्ही केला ना तर मुलं पिझ्झा खाणं विसरून जातील. त्यानंतर यावरती आपण घालूया बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो. अशा निमित्ताने ह्या भाज्या देखील मुलांच्या पोटामध्ये जातात आणि जे शिळं आहे त्याला एक वेगळीच चव देखील मिळते. कोथिंबीर. मुलांना जर बारीक हिरवी मिरची किंवा मिरची आवडत असेल तर तुम्ही ती घातली तरी चालेल. मी यावरती सहसा लाल तिखट घालते. थोडंसं यावरती आपण लाल तिखट घालू आणि चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी घेतलेला आहे चाट मसाला. यामुळे तर ह्या पदार्थाला अफलातून चव येते. सगळीकडे थोडा थोडा असा आपल्याला ह्या प्रकारे चाट मसाला घालायचा आहे. तुम्ही यावरती बारीक शेव घालून अजून या पदार्थाला मस्त चव आणू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे पनीर असणार तर तुम्ही ते सुद्धा किसून यावरती घालू शकतात. तर इथे हा मस्त एक वेगळ्याच पद्धतीचा हा पदार्थ बनून तयार आहे. तुम्ही ही पोळी अशी खाल्ली तरी चालेल किंवा कटरच्या मदतीने तुम्ही याचे छोटे छोटेसे असे पीसेस करून घेतले तरी चालतील. तर तुम्ही सुद्धा एकदा उरलेला पोळीचा अशा प्रकारचा एक पदार्थ नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.